नमस्कार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 3 बल व दाब अभ्यासत आहोत. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये संपर्क व असंपर्क बले, त्याचप्रमाणे संतुलित व असंतुलित बले या संदर्भात आपण अगदी सखोलपणे अभ्यास केला. आज आपण एक नवीन मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत, जो मुद्दा तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये सुद्धा आहे आणि 11वी 12वी सायन्समध्ये सुद्धा त्याचा भरपूर वेळा वापर केला जातो. तो म्हणजे जडत्व, त्यालाच आपण इनर्शिया असे म्हणतो, आणि दुसरा महत्त्वाचा असतो दाब, त्यालाच आपण प्रेशर असे म्हणतो. प्रेशरचं युनिट काय असतं किंवा प्रेशर कशा प्रकारे अप्लाय केला जातो याच्यावरती तुम्हाला 12वी सायन्समध्ये एक संपूर्ण चॅप्टर आहे, धडा आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणून असा एक 2 नंबरचा धडा तुम्हाला 12वी सायन्सला आता नवीन आलेल्या सिलेबसमध्ये अभ्यासायचा आहे. त्यामध्ये प्रेशरच्या भरपूर अशा कन्सेप्ट आहेत पहा. तर आता जडत्व म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण पाहूया, त्यालाच आपण इनर्शिया असे म्हणतो. तर या जडत्व या प्रकरणामध्ये किंवा या पॉईंटमध्ये पहा, बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिले. बलाशिवाय वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवितात. खालील उदाहरणे पाहू. आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी व्यवस्थित अर्थ दिसत नाहीये, पण मी तुम्हाला जडत्व म्हणजे काय ते पहिल्यांदा सांगतो, जेणेकरून तुम्हाला ती कन्सेप्ट समजेल. पहा, आता जडत्व म्हणजे काय असतं मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्रत्येक वस्तूला चाल आणि दिशा, म्हणजे चाल म्हणजे काय, तिची एका जागेकडून दुसऱ्या जागेकडे जाण्याची जी गोष्ट आहे त्याला चाल असे म्हणतो, आणि त्याला लागणारी दिशा त्या ठिकाणी महत्त्वाची असते. म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक कोणती असती चाल आणि दुसरी कोणती असते तर दिशा असते. या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग जडत्व म्हणजे काय? जडत्व म्हणजे काय तर त्या पदार्थामधील किंवा त्या ऑब्जेक्टमधील अशी अवस्था असते मित्रांनो, ती अवस्था काय करते, ह्या 2 गोष्टी कोणत्या, चाल व त्याची जी आहे दिशा, आपण त्याला म्हणूया दिशा, किंवा त्याची गती आहे, याला काय करते, विरोध करते. विरोध म्हणजे काय करते, तिची जी मूळ अवस्था आहे त्या मूळ अवस्थेमध्ये ती राहण्याचा नेहमी प्रयत्न करते. अशी अवस्था, त्या अवस्थेला म्हणतात जडत्व. पुन्हा सांगतोय पहा, जडत्व म्हणजे काय, पदार्थाची अशी अवस्था, ती कोणाला विरोध करते, त्यामधील असणारी जी चाल आहे, दिशा आहे, किंवा त्यामध्ये असणारी जी गती आहे, या सर्व गोष्टींना ती काय करते, विरोध करते. म्हणजे ती तिच्या मूळच्या अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करते, त्याला म्हणतात जडत्व. या ठिकाणी म्हटलेलं आहे, पण थोडक्यात दिलेलं आहे पहा. बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिले, परंतु त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, बलाशिवाय वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवतात. म्हणजे ती स्वतःची अवस्था बदलत नाहीत. ही जी गोष्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, आपण जडत्व असे म्हणतो. आता खाली आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, कृती दिलेली आहे पहा. कृती क्रमांक 1. एका काचेच्या पेल्यावर पोस्ट कार्ड ठेवा, त्यावर 5 रुपयांचे नाणे ठेवा. आता पोस्ट कार्डला जोरात टिचकी मारा, नाणे सरळ पेल्यात पडते. हे पाहिले आहे का? आता हा जो प्रयोग आहे तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये सुद्धा आहे, आणि आत्ताच मी एक 9वीला एक प्रकरण शिकवत आहे, कार्य आणि ऊर्जा. त्या प्रकरणामध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रयोग त्या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. म्हणजे काय घ्यायचं आहे, एका काचेचा असा पेला घ्यायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ग्लास सांगितलेला आहे, आणि याच्यावरती काय घ्यायचं आहे, एक पोस्ट कार्ड घ्यायचं, असा एखादा पुठ्ठा घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यावरती या ठिकाणी वरती त्या पुठ्ठ्यावरती या ठिकाणी 5 रुपयाचं कॉईन ठेवायचं आहे, आणि काय करा, एकतर ह्या बाजूनी किंवा या बाजूनी, कोणत्याही बाजूनी काय करा, त्या पोस्ट कार्डवरती किंवा तो जो कार्ड आहे ते किंवा पुठ्ठा आहे त्या पुठ्ठ्यावरती टिचकी मारा. ज्या वेळेसला तुम्ही या बाजूने टिचकी मारशाल तो पुठ्ठा या बाजूला जाईल, परंतु त्यावरती असणारं जे 5 रुपयाचं कॉईन आहे ते कॉईन काय होईल, त्या पेल्यामध्ये पडेल, किंवा त्या तुम्हाला काय सांगितलेलं आहे, बरोबर, पेल्यामध्ये पडेल किंवा त्या ग्लासमध्ये पडेल. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की जो 5 रुपयाचा कॉईन आहे तो त्याची गती त्या ठिकाणी बदलत नाही. पोस्ट कार्ड सहजरित्या पुढच्या बाजूला जातं आणि तो 5 रुपयाचा कॉईन त्या पेल्यामध्ये पडतो. पहा, दुसरी कृती आहे, ही कृती तुम्ही घरी सुद्धा करू शकता, अगदी सोपी आहे. करून सांगा मला, सर मी कृती केलेली आहे, कमेंट करा, जेणेकरून मला समजेल तुमच्यातले किती विद्यार्थी ॲक्टिव्ह आहेत आणि किती विद्यार्थी त्या ठिकाणी तो प्रयोग करत आहात.
पहा आता कृती क्रमांक 2 त्या ठिकाणी दिलेली आहे. एका लोखंडी स्टँडला दोरा 1च्या सहाय्याने एक अर्धा किलोग्रॅमचे वस्तुमान लटकवा. त्या वस्तुमानाला दुसरा दोरा 2 बाजू बांधून लटकवत ठेवा. आता दोरा 2 झटका देऊन खाली ओढा. दोरा 2 तुटतो पण वस्तुमान खाली पडत नाही. जड वस्तुमान हलत नाही. आता दोरा 2 हळूहळू खाली ओढा. दोरा 1 तुटतो व वस्तुमान खाली पडते. याचे कारण म्हणजे दोरा 1 मध्ये वस्तुमानामुळे आलेला ताण. पहा काय सांगितलेलं आहे आपल्याला. काय घ्यायला सांगितलेलं आहे, एका लोखंडी स्टँडला एक स्टँड घ्यायचं आहे असं. त्याच्यामध्ये दोरा 1च्या साहाय्याने एक अर्धा किलोग्रॅमची वस्तू काय करायची, अशी खाली बांधायची. पहा बरोबर. आता काय करा, त्या वस्तुमानाला दुसरा दोरा बांधून लटकवत ठेवा. आता दुसरा ह्या वस्तुमानाला म्हणजे याच्याच खाली दुसरा काय करायचं, एक दोरा बांधायचा आहे. पहा आता दोरा 2ला झटका देऊन खाली ओढा. दोरा 2 तुटतो पण वस्तुमान खाली पडत नाही. म्हणजे हा खालचा दोरा पडेल परंतु ही जी वस्तू आहे ती खाली पडत नाही. आता दोरा 2 हळूहळू खाली ओढा. आता काय करा, निसा झटका दिला तर ते वस्तुमान खाली पडत नाही. परंतु हा दोरा जर आपण हळूहळू खाली जर ओढला तर अशा वेळेसला दोरा 1 काय होईल, हा वरचा दोरा काय होणार आहे, तुटणार आहे. आणि ते काय वस्तुमान काय होतं, म्हणजे हे जे अर्धा किलोचं वजन आहे ते काय होईल, खाली पडेल. याचे कारण म्हणजे दोरा 1 मध्ये वस्तुमानामुळे आलेला ताण. म्हणजे काय झालं, म्हणजे अशा पद्धतीने वजन होतं. वरती हा वरचा दोरा होता, खाली वस्तू होती आणि दुसरा दोरा खाली होता. खालच्या दोराला जर ओढलं तर वरच्या दोऱ्यामध्ये इथे काय येणार आहे, ताण येणार आहे आणि ती वस्तू काय होईल मित्रांनो, खाली पडते. पहा आता पुढचा आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे पहा, या ठिकाणी म्हटलेला आहे, नेहमी लक्षात ठेवा, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. पहा मित्रांनो, आलेली डेफिनेशन व्याख्या आली असेल जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली की वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. म्हणजे तो स्वतःची चाल असेल, दिशा असेल, वेग असेल, हा बदलत नाही, त्याला विरोध करतो. म्हणजे तो ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याचं काय करतो, प्रवृत्तीला काय म्हणतोय आपण, जडत्व असे म्हणतात. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीतच राहते. पहा म्हणजे स्थिर स्थितीतली वस्तू काय करते, स्थिर राहते आणि गतिमान स्थितीतली वस्तू काय राहते, गतिमान राहते. लक्षात घ्या. आता जडत्वाचे विविध प्रकार आहेत ते आपण पाहूया. नंतर आपण दाब म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. आता या ठिकाणी तुम्हाला पहा, जडत्वाचे वेगवेगळे काय म्हटलेले प्रकार म्हटलेले आहे. जडत्वाचे प्रकार, एक म्हटलेलं आहे विराम अवस्थेतील जडत्व. विराम म्हणजे काय, तर एकाच जागेवरती असणारा जो जडत्व आहे त्याला काय म्हणतो आपण, विराम अवस्थेतील जडत्व. पहा वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे तो आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. म्हणजे त्यांची जी अवस्था आहे विराम अवस्था असे म्हणतो. म्हणजे त्यांची जी बसली ते एका जागेवर बसलेले असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ती स्थिर पोझिशन आलेली असते. गाडी अपघात चाली म्हणजे आपोआप काय होतं, म्हणजे एक जर ड्रायव्हरने गाडी चालू केली तर लगेच तो प्रवासी काय होतो, मागच्या बाजूला झुकतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याची जी अवस्था असते ती कशी असते, विरामावस्था असते. त्यालाच आपण विरामावस्थेतील जडत्व असे म्हणतो. पहा म्हणजेच वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. आता पुढे म्हटले गतीचे जडत्व. पहा वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो. बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. म्हणजे पहा मित्रांनो, गतीचे जडत्व म्हणजे काय, गतीचे जडत्व या ठिकाणी दिल्याप्रमाणे मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. म्हणजे गतीचे जडत्व म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही गाडीमध्ये बसलेला असता
त्यावेळेसला तुम्हाला गाडीचा वेग त्या ठिकाणी तुमच्या शरीराने ग्रहण केलेला असतो. जेवढा गाडीचा वेग असतो ना तेवढाच तुमच्या शरीराचा वेग असतो, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे पंखा फिरत असताना पंख्याच्या पात्यांना सुद्धा म्हणजे ज्या वेळेसला जो वेग आलेला असतो तो वेग त्यांनी काय केलेला असतो, ग्रहण केलेला असतो. मग ज्या वेळेसला गाडी थांबते त्यावेळेसला आपण गाडीमधले बसलेलो असतो, आपला वेग तेवढाच असतो आणि अगदीच आपण जडत्व असल्यामुळं मागच्या बाजूला फेकले जातो. दुसरी गोष्ट पंख्याची तुम्हाला दिलेली आहे, पंख्याच्या पात्यांना सुद्धा त्या ठिकाणी वेग आलेला असतो. पंखा बंद केल्यानंतर काही वेळापर्यंत ते काय होतात, गोलाकार रीतीने फिरत राहतात. ते जे जडत्व असतं मित्रांनो त्याला म्हणतो आपण गतीचे जडत्व. आता तिसरे आणि महत्त्वाचे जडत्व आहे त्याला म्हणतात दिशेचे जडत्व. आता दिशेचे जडत्व म्हणजे काय, म्हणजे त्याला असणारी जी डायरेक्शन आहे त्याचे जडत्व कशा प्रकारचे आहे ते पाहूया. पहा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. म्हणजे दिशा पहा, म्हणजे आपण जर चांगल्या सरळ रेषेने जर चाललो असेल तर आपलं स्पीड चांगलं असतं, प्रवासी व्यवस्थित मागे बसलेला असतो. परंतु अपघात जर टर्न घ्यायची वेळ आली तर अशा अवस्थेमध्ये बऱ्याचदा ॲक्सिडेंटसुद्धा होतात. म्हणजे तुम्ही सरळ फास्ट चाललेले आहेत आणि अपघात जर टर्न असेल, पहा बऱ्याच वेळा टर्नवरती काय होतं, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं. म्हणजे काय होतं, त्यावेळेसला त्या वाहनाला आलेलं जडत्व हे सरळ दिशेमध्ये असतं आणि अपघात जर टर्न घ्यायचा असेल तर अशा वेळेसला त्याचं जडत्व त्या ठिकाणी चेंज करण्याची गरज असते. परंतु ते चेंज लवकरात लवकर होत नाही. अशा वेळेसला ती गाडी स्लिप होते आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे काय मित्रांनो, ते जे जडत्व आहे त्यालाच आपण दिशेचे जडत्व असे म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि गाडीने जर अचानक टर्न घेतला, व्यवस्थित जरी टर्न घेतलेला असला तरी आपण गाडीने या बाजूला जर टर्न घेतला, डाव्या बाजूला टर्न घेतला तर आपण उजव्या बाजूला फेकले जातो. गाडीने जर उजव्या बाजूला टर्न जर घेतला असेल तर आपण डाव्या बाजूला फेकले जातो. म्हणजे हे जे जडत्व आहे ते दिशेचे जडत्व आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या अगदी लक्षात आलेलं असेल, मी अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगत आहे. पहा, आता महत्त्वाचा आणि जो परीक्षेला येऊ शकतो असा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दाब, त्यालाच आपण प्रेशर असे म्हणतो. आता प्रेशर म्हणजे काय ती संकल्पना समजून घ्या. याच्यावरती तुम्हाला मी सांगितलं आहे, 10वीला तर आहेच, पण 12वी आणि 11वी सायन्समध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न आहे. प्रेशर त्याला म्हणतो आपण. पहा, तर काय आहे नक्की हा प्रेशर आपण पाहूया. पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे दाब, त्यालाच प्रेशर असे म्हणतो. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरताना तुम्ही पाहिले असेल, हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शविणारी तबकडी असते किंवा डिजिटल मीटर व दाबाचे आकडे असतात. हे तबकडी वगैरे हे शब्द खूप जुने शब्द झालेले आहेत. आपण त्याला काय म्हणतो, गेज मीटर म्हणतो. पहा, गेज मीटर म्हणजे काय, तर आपण त्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण प्रेशर गेज म्हणतात त्याला, की जे हवा भरतात. कुठं तर आपण पहा, पंप असेल किंवा वेगवेगळे जे दुकानं असतात का ज्या ठिकाणी आपण पंक्चर वगैरे काढून भेटते आपली गाडी, त्या ठिकाणी आपल्याला ते ठिकाणी त्यांच्याकडे हवा भरण्याचं यंत्र असतं आणि ते हवा भरल्यावरती त्या ठिकाणी ते चेक करतात हवा की दाब किती आहे, किती प्रेशर आहे गाडीमध्ये, किती हवा भरलेली आहे. मग त्या ठिकाणी जर टू व्हीलर असेल तर साधारणतः तुम्हाला माहिती असेल ॲव्हरेजली 30 ते 40 एवढी हवा असते. पुढचा टायर असेल तर साधारणतः 30, मागचा टायर असेल तर 40. म्हणजे हे त्यांचं एक ॲव्हरेज ठरलेलं असतं. म्हणजे ती मागच्या टायरमध्ये आणि पुढच्या टायरमध्ये किती हवा भरायची, मग ते प्रेशर गेजने काय करतात, चेक करतात. मग त्यांनी ते हेच उदाहरण या ठिकाणी म्हटलेलं आहे. किंवा डिजिटल मीटर म्हटलेलं आहे. पहा, वर दाबाचे आकडे दिसतात. आता डिजिटल मीटर म्हणजे काय, जर फोर व्हीलर वाहनांसाठी वगैरे असेल किंवा बऱ्याचदा पेट्रोल पंपावरती सुद्धा जे मोठे मोठे पंप असतात त्या ठिकाणी त्यांच्याकडे डिजिटल मीटर असतात. लगेच त्यांना एका मिनिटात कळून जातं की 30 भरलेली आहे हवा की 40 भरलेली आहे. पहा, बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच पेट्रोल पंपावरती आहे आणि मोफत असते. पहा, तर सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना बल लावावे लागते, ते तुम्हाला माहीत आहे. बल लावावं म्हणजे वरतून आपण प्रेस करतो पंप, त्याच वेळेसला हवा काय होते, टायरमध्ये एंटर होते. पहा, म्हणजे शिरते.
सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना बल लावावे लागते हे तुम्हाला माहीत आहे. बल लावून हवेचा दाब वाढवून ती टायरमध्ये भरली जाते. बल आणि दाब यांचा काही संबंध आहे का? नक्कीच आहे ना. काय तर तुम्हाला माहिती आहे, बल ज्या वेळेसला प्रेशर त्या ठिकाणी आपण देतो, म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला बल लावतो आपण, लक्षात घ्या. वरतून जर आपण बल लावलं नाही तर त्या ठिकाणी प्रेशर कसा तयार होणार आहे? नक्कीच त्या एकमेकांचा काय आहे? संबंध आहे. कसा? तर पहा, ज्या वेळेसला आपण वरतून बल लावणार आहे म्हणजे ताकद लावतो वरतून, त्याच वेळेसला त्या ठिकाणी काय होणार आहे? प्रेशर तयार होणार आहे. जर आपण बलच लावलं नाही तर प्रेशर कसं तयार होईल? म्हणजे बल आणि दाब हे एकमेकांशी काय आहे? संबंधित आहे. आता पुढे तुम्हाला कृती क्रमांक 3 दिलेले आहे, ती आपण अभ्यासूया. काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या साहाय्याने ते एका लाकडी फळीत ठोका. त्यातलाच एखादा खिळा घेऊन तो खिळ्याच्या डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवून टोकाच्या बाजूवर हातोडीने ठोकायचा प्रयत्न करा. काय होते पहा, म्हणजे काय सांगितलेलं आहे, म्हणजे हा जो खिळा आहे, एकदा काय सांगितले पहा तुम्हाला, हा हे मागची बाजू आहे, ही पुढची बाजू आहे, म्हणजे टोक आहे. वरतून ठोका म्हटलेलं आहे. वरतून जर ठोकला तर तो खिळा सहज आतमध्ये जातो. सहज म्हणजे तर आपण बल लावलं तर त्याच्यामध्ये प्रेशर तयार होतं आणि तो आतमध्ये जातो. पण त्यांनी उलटं सांगितलंय. आता ही बाजू काय करा? जमिनीवरती ठेवा जिथं तुम्हाला खिळा ठोकायचा, आणि इकडून मागून काय करा? हातोडीने ठोका. काय होईल? इकडून ठोकणार आहे का? उलटं जर ठोकलं तर ठोकणार नाही. म्हणजे जर आपण ह्या बाजूने जर प्रयत्न केला पुढं, त्या ठिकाणी काय असतं? निमुळतं टोक असतं, मग सहज तो खिळा आतमध्ये जाऊ शकतो. परंतु विरुद्ध बाजूने जर ठोकलं तर आपल्या हाताला लागू शकतं पहा, म्हणजे हाताला इजा होऊ शकते त्या ठिकाणी. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे पहा, खिळा टोकाच्या बाजूने फळीत घुसतो परंतु डोक्याच्या बाजूने घुसत नाही. पहा, या ठिकाणी त्याचं उत्तर पण त्यांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ड्रॉइंग बोर्डवर पिना टोचताना त्या सहज टोचल्या जातात. आपल्या अंगठ्याने बल लावून आपण पिना टोचू शकतो. आपण मागून दाबतो त्या पिनांना, कार्डबोर्डवरती ज्या लावतो त्या. पहा, या उलट टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. का? तर आपण जर पाहिले तर ड्रॉइंग बोर्डवर पिळाच्या जाड पिना असतात अशा पद्धतीने, त्या जर असतील तर आपण सहजरित्या मागून असं वरतून प्रेशर देतो. पण टाचणी कशी असते? लहान असते, मग ते आपल्या बोटांना काय करू शकते? इजा करू शकते. म्हणून त्या ठिकाणी कार्डबोर्डवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला पिना पाहायला भेटतात. पहा, म्हणजे असा हा महत्त्वाचा मुद्दा होता. आता पुढचं त्याचं फक्त आपण संकल्पना म्हणजे काय आहे तेवढं समजावून काय करणार आहोत, थांबणार आहोत आता. तर पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे, या साध्या प्रयोगातून काय समजते? खिळ्याच्या टोकदार पागातून खिळा लाकडात सहज घुसतो. यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणे सोपे असते. म्हणजे काय? तर मागच्या बाजूने जर आपण डोके असेल त्याचा आणि पुढून जर आपण या ठिकाणी असं टोक असेल तर वरतून प्रेशर अप्लाय केला तर तो सहज जातो. परंतु हेच जर आपण उलटं केलं, म्हणजे काय केलं? इकडून खिळा ठोकता इकडून प्रेशर अप्लाय केला तर होणार आहे का? ते होणार नाही. पहा, त्यानंतर म्हटलं जरा डोके चालवा. पहा, भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते. बोथट सुरी अशा कामी उपयोगी पडत नाही. हे कशामुळे घडते? एकक क्षेत्रफळावरती. पहा, आता काय म्हटलेलं आहे पूर्ण, त्याच्या आधी आपण ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते. बोथट सुरी अशा कामी उपयोगी पडत नाही. म्हणजे काय होतं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, धारदार सुरीला जे पुढची जी धार असते ती जास्त असते, आणि धार जर जास्त असेल तर आपण सहजरित्या एखादी वस्तू कापू शकतो. पण ती जर बोथट असेल तर पहा, बऱ्याचदा आपण पहा, एक चांगला सुविचार आहे मित्रांनो. काय सुविचार आहे? जर मला एक झाड तोडायचं आहे आणि झाड तोडण्यासाठी जर 4 तासाचा कालावधी त्या ठिकाणी लागणार असेल तर मी त्या 4 तासातील 3 तास माझ्या कुऱ्हाडीला धार लावीन. कारण की जर कुऱ्हाडीला धार असेल तर नक्कीच मी सहजरित्या पुढील 1 तासामध्ये झाड तोडू शकतो. म्हणजे हे एक महत्त्वाचं वाक्य आहे. हे वाक्य असं आहे की ते जे आता तुम्हाला मी सांगितलं की जर मला झाड तोडायचं असेल, झाड तोडण्यासाठी जर 4 तास कालावधी लागत असेल आणि तेच झाड मला जर बोथट याने जर तोडायला वेळ लागत असेल किंवा बोथट कुऱ्हाडीने 4 तास लागत असतील तर तेच झाड तोडण्यासाठी मी पहिल्यांदा काय करेल? 3 तास माझ्या कुऱ्हाडीला काय लावीन? धार लावीन, जेणेकरून पुढच्या 1 तासामध्ये सपकन ते झाड काय होईल? तुटून जाईन. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तशाच प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आहे. म्हणजे जर त्या ठिकाणी सुरी जर धारदार असेल, सहजरित्या तुमची कोणतीही भाजी असली तर सहजरित्या कापली जाईल. परंतु जर
सुरी जर बोथट असेल तर काय होईल सांगा तुम्हीच. सुरी जर बोथट असेल तर ती कापली जाणार आहे का? कोणत्याही प्रकारची भाजी कापली जाणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी लावलं लागणारं बल हे जास्त लागेल, ताकद जास्त लागेल. लक्षात घ्या. पुढे पहा म्हटलेलं आहे, एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की दाब म्हणजे काय, प्रेशर म्हणजे काय. बल आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण अप्लाय करतो, प्रेशर गेजमध्ये काय करतो किंवा हवा भरताना काय करतो, वरतून आपण प्रेशर अप्लाय करतो म्हणजे बल अप्लाय करतो आणि त्या ठिकाणी मग काय होतं, दाब तयार होतो. म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, दाब म्हणजे काय, बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केलेले आहे ते क्षेत्रफळ. म्हणजे बल भागिले क्षेत्रफळ आपल्याला म्हणता येईल. हे या ठिकाणी म्हटलेलं आहे एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत, म्हणजे वरतून आपण काय करतो अशा पद्धतीने, लंब म्हणजे 90 अंश, लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास काय म्हणतो आपण, दाब असे म्हणतात. पहा आता महत्त्वाचा पुढं, आता दाबाचं एकक म्हणजे काय हे तुम्हाला परीक्षेला बरेचदा विचारलं जातं. पहा, दाबाचे एकक म्हटलेलं आहे त्याला युनिट ऑफ प्रेशर असे म्हणतो. बलाचे SI पद्धतीमध्ये एकक असतं न्यूटन असतं. मित्रांनो लक्षात घ्या, बलाचे एकक कोणतं आहे, न्यूटन आहे. तर क्षेत्रफळाचे एकक काय असतं, मीटरचा वर्ग आहे. काय असतं, मीटरचा वर्ग. म्हणजे बलाचे एकक काय आहे, न्यूटन आहे. या क्षेत्रफळाचं एकक काय आहे, मीटर आहे. तर मला सांगा दाबाचं काय असेल, बल भागिले क्षेत्रफळ आहे. म्हणजे काय घेतो आपण त्याला, न्यूटन भागिले काय घ्यावं लागेल, मीटरचा वर्ग. म्हणजे काय भेटेल पहा बरं, म्हणून दाबाचे एकक बलाचे कोणतं आहे, न्यूटन आहे. म्हणून वरती न्यूटन घेतलं आणि क्षेत्रफळाचे असतं मीटरचा वर्ग. म्हणून काय म्हणतो आपण, दाबाचे एकक काय आहे, न्यूटन पर मीटरचा वर्ग आपण म्हणू शकतो, किंवा न्यूटन भागिले मीटरचा वर्ग. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर असे म्हणतात. पहा, यालाच पास्कल असे म्हणतात. पास्कल PA ने दाखवतात. या ठिकाणी दाखवलंय पहा पास्कल. आता एक बार बरोबर किती असतं पहा, आणि त्यालाच हवामानशास्त्रात यालाच काय म्हणतात, दाबाचे एकक बार असे आहे. म्हणजे यालाच पास्कल सुद्धा आहे, बार सुद्धा आहे, न्यूटन पर मीटरचा वर्ग सुद्धा आहे, असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पर म्हणजे काय मित्रांनो, भागिले, म्हणजे न्यूटन भागिले मीटरचा वर्ग. पहा, एक बार बरोबर किती असतं, 10⁵ पास्कल असतं. दाब ही अदिश राशी आहे. पहा, दाब कोणती राशी आहे, तर अदिश राशी आहे. काय म्हटलेलं आहे, क्षेत्रफळ वाढले की त्याच बलाला दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाचा दाब काय होतो मित्रांनो, वाढतो. म्हणजेच काय, जर क्षेत्रफळ जास्त असेल तर दाब काय होतो, कमी होतो, आणि क्षेत्रफळ जर कमी झाले तर त्याचा दाब काय होतो, वाढतो. उदाहरण दिलेलं आहे पहा तुम्हाला, उंटाच्या पायांचे तळवे पसरट असतात, त्यामुळे उंटाचे वजन अधिक पृष्ठभागावर पडते आणि वाळूवर पडणारा दाब कमी होतो. म्हणून उंटाचे पाय वाळूत घुसत नाहीत आणि त्याला चालणे सोपे जाते. म्हणजे उंटाचा जर पाय पाहिला तर तो मोठ्या प्रकारचा असतो, खालून जर पाहिला तळवा तर, मग तो मोठा असल्यामुळं काय होतो, वाळूत घुसत नाही आणि तो सहजरित्या काय करतो, वाळवंटामध्ये चांगल्या प्रकारे काय होऊ शकतो, चालवू शकतो. आता मित्रांनो आपण पाहूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये स्नायूवरील दाब कशा प्रकारचा असतो हे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असणार आहे, त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण अगदी सखोलपणे प्रत्येक प्रकरण घेणार आहोत, जेणेकरून तुमचा 9वीचा 10वीचा 11वी आणि 12वीचा पाया मी 100% परिपूर्ण करून घेईल. तर सर्वांना मी ऑल द बेस्ट देतो. थँक्यू.